तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला ब्रेकपेलला आणि आपल्या नखऱ्याला मैदान करायचं होतं 25,000चं. त्यासाठी आपण ही सगळी तयारी करायला होतो बघा. सगळ्यात आधी बैलाला सोडून घेतलो आणि आपण कायम मैदानाला जायच्या अगोदर आदल्या दिवशी गरम पाण्याने ही बैल धुतोयच कायम. आणि गरम पाण्यानं बैलाला धुतलं वशाला आणि त्यानंतर मग आपल्या नखऱ्याला पण धुवून घेऊया म्हटलं. त्यानंतर आपली छकडी जी होती तिला पण धुवायचं होतं, त्यामुळं स्वच्छ वेगळी असं एकदम धुवून घेतलो. सगळं आवरलं आपल्याला आणि मैदानचं नाव सांगतो बघा. हुबळी धारवाड हे मैदान होतं आपल्याला करायचं 25,000चं. त्यासाठी आपली ही तयारी चालू होती. जाताना 140 किलोमीटर, येताना 140 किलोमीटर होतं. त्यामुळे सकाळी पहाटे 4ला बैल भरली. लांबचा खूप प्रवास होता आणि आपल्याला हे प्रवास करून तिथं मैदान करायचं होतं. त्यासाठी आपण चाललेलो. सकाळी मग जराशी पहाट होता असा एक व्हिडिओ काढलो आणि त्यानंतर मग तिथं चहा प्यायला थांबलो. आपली सगळी मित्रमंडळ होते. जानूदा होतं, बाळांना होता, विजुदा होते आणि आबा पण होते आणि मी ते चहा तीन पिऊन घेतला आणि डायरेक्ट पोहोचला पट्ट्यावर आल्यावर बैल व्यवस्थित उतरून घेतली. नंतर मग एवढा लांबचा प्रवास केलाय म्हटल्यावर बैल जरा चालूया म्हटलं. मग तिथं जराशी बैल चालवली हातात धरून. जरा बैलांचं पाय रिकामी झालं, पाय भरल्यासारखं होतात एवढा प्रवास करून. त्यानंतर बैल आपली पट्ट्याजवळ सोडली तिथे गाडी आपली आणि आबानी मग अशी जोडणा लावायला चालू केली. व्यवस्थित जोडणा तीन केली. त्यानंतर भावानं व्हिडिओ काढायला काय जमला नाही, कारण एवढं मैदान स्ट्रिक्ट होतं की एक सुद्धा गाडी नाही, फक्त पंचांची गाडी आणि 13 गाड्या जमल्या होत्या या मैदानाला. आपली गाडी जाताना पण सुट्टा आणि येताना पण सुट्टा झाली. ह्या गावात अशी प्रथा आहे की गाडी नंबर झाली की मिरवणूक काढली जाते गावातून. त्यासाठी ही सगळी तयारी चालू होती आणि गुलाल तीन टाकून घेतला आणि आमच्या गाडीवर पूर्ण गुलाल तीन टाकला आणि मिरवणूक चालू केली. ह्या मागच्या गाड्या होत्या. हे बैल पण एवढी ताईट पळत होते की नाही, फक्त दिसायला बारकी आहेत पण ह्यांचा वेग डोळ्याचं पारणं फिरणारा होता. त्यानंतर मग असं हलगीच्या टेकावर आपली मिरवणूक झाली. बाळांना बैलाला धरून उभारले होते पुढे आणि गाडीत मी उभारलो होतो आणि आबा पण होते तिथं. आणि त्यानंतर अशी जोरदार मिरवणूक त्यानं आपली काढली हलगीच्या तालावर. 25,000चा मानकरी आपण ठरलो. नखऱ्याचं हे पहिलंच मैदान होतं आणि त्यानं हे सिद्ध करून दाखवलं. बैलाला कधी नाराज केलं नाही. बैलांनी जाईल त्या पट्ट्यावर कायम आपली गाडी नंबर करतात. वाघ माझं आपली स्वतः बैल आणि स्वतः गाडीवान आहेत. विलासाबा, हिंद केसरी गाडीवान विलासाबा आणि जानू. व्हिडिओ आवडलास तर भावानं शेअर, लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.